रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर दह्याच्या अंगी निघेता कलोनी या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे. माणसाचे 4 प्रकार शास्त्रकारांनी पाडलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे पामर, दुसरा विषयी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकार आहेत. पामर जो असतो ना तो पशुतुल्य जीवन जगत असतो. मनुष्य इतर प्राण्यासारखा मृगाश्चरंती असं सुभाषितकाराने सांगितलं आहे की ते पशुसारखं आपलं जीवन असतं. त्याला माणसात गणनासुद्धा करणं अवघड आहे. दुसरा असतो विषयी. तो विषयोपभोग घेतो, विधीने घेतो, परंतु नवसाया सगळं आपल्या विषयोपभोगासाठी देवाशी जवळजवळ तो एजन्सीज करतो. आणि तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू जाणावया लागी भजे असं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. तो देवाचं देव काय बाबा, पाप पुण्य काय, स्वर्ग नरक काय, पुनर्जन्म म्हणजे काय असं तो जाणून घेण्यासाठी तो देवाला भजत असतो. म्हणजे तो साधक आहे असं म्हणा. आणि चौथा हे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे संत, साधू, सज्जन असे जे ज्ञानी लोक आहेत ते भगवान गीतेमध्ये असं म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थे ज्ञानीच भरत ऋषभ. असे 4 प्रकारचे हे लोक आहेत. आणि त्याचंच विवेचन तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलेलं आहे. महाराजांनी सांगितलं की हे परमेश्वराने जो जगताचा पसारा निर्माण केलेला आहे ना, तो हा इतका वैविध्यपूर्ण केलेला आहे की एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही. त्याचे शरीर भिन्नता, आवाज भिन्नता, त्याचा स्वभाव भिन्नता आणि शिवाय पुन्हा एकता, अशा प्रकारचा हा फार मोठा चमत्कार भगवंताने निर्माण केलेला आहे. तर एकाला दुसरा जुळत नाही अशा अर्थाचा हा अभंग आहे. म्हणजे एक माणूस समजा रोज उठला की याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, सगळ्या गावामध्ये लोकांच्या पाया पडत फिरायचा. तेव्हा तुकाराम महाराजांनी विचारलं, असं काय करतो रे तो म्हणला, अरे सगळे देव आहेत ना तुम्ही सांगता ना. तर महाराज म्हणाले, तसं नाही आहे, प्रत्येकाचे भिन्न भिन्नता आहे आणि त्याच्यावर हा अभंग आहे. महाराज म्हणतात की अभंग काय आहे, दह्याचे या अंगे निघेता कलोनी एका मोले दोन्ही मागून ये आकाशाचे पोटे चंद्र तारांगणे दोहीसी समान मानून ये. तिसरं चरण, पृथ्वीचे या पोटी हिरागार गोटी दोहीसी संसाठी करू नये. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तो का म्हणे तैसे संत आणि जन दोहीसी समान मानू नये, मानू नये. संत आणि सामान्य जन यांना सारखं मानू नका. संत ते संत असतात, त्यांचेच पाया पाडा, त्यांचाच उपदेश ऐका. आणि इतर हे सामान्य लोक आहेत, हे भिन्न भिन्न आहेत. तेव्हा आपल्यासारखा जगात दुसरा कोणी नाही, म्हणजे माझ्यासारखा जगात कोणी नाही, मीच एकमेव अद्वितीय आहे असं जर मी म्हटलो तर ऐकणारे श्रोते म्हणतील, हा वेडा झाला आहे बुवा, किती अभिमानी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणतो आहे. मी खरं सांगतो आहे ना, जे खरं आहे ते खरं आहे. माझ्यासारखे शरीरेष्टी अंगुष्टा कोणाचाही नाही. माझ्यासारख्या बोटाचे जे फिंगर आहेत ना, तर त्याच्यासारखा जगात दुसरं कोणाचं नाही आहे. आणि हे आपलं जी ओळख आहे ना, त्या आधार कार्डामध्ये बघा तुम्ही, आता असं नुसतं अंगठा दाबलं की आपल्यासारखं ते असलं तरच ते ओपन होतं, नाही तर होत नाही आहे. म्हणजे आपल्या हे रेषा ज्या आहेत ना त्यासुद्धा सारख्या आहेत. माझ्या डोळ्यासारखे जगात दुसरे डोळे कोणाचेही नाही अशी जर एखादी तरुणी म्हटली तर ते खरं आहे. कारण तिच्यासारखे नाही, रेषासारखी रेषा नाही, आवाजासारखा आवाज नाही. प्रत्येकांची धाटी, प्रत्येकांचं हे वैविध्य, भिन्न भिन्नता जी परमेश्वराने
निर्माण केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारची भिन्नता, स्वभाव भिन्नता, हे वैचित्र्यपूर्ण जगत निर्माण भगवंताने केलेलं आहे आणि म्हणून कमाल आहे त्याचे. ऐसा लाघविया माया सूत्रधारे असं म्हटलं. तो लाघवी आहे, माया सूत्रधार आहे, भिन्न भिन्न निर्माण केलेला आहे सर्व, तरीही एकात्मता आहे, अशा अर्थाचा हा अभंग आहे. अभंग इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.